तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या घाटमाथा परिसरात आज आणि उद्या येलो अलर्ट आहे। धुकं पसरल्यानं चालकांना मोठा त्रास होतोय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। इगतपुरीची ही दृश्य आहे जिथे पावसाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात धुकं सुद्धा पसरलेलं आहे। घाटमाथाचा सगळा परिसर आहे जिथे आज आणि उद्या खरं तर येलो अलर्ट दिलेला आहे। धुकं पसरली आहे त्यामुळे या मार्गावरून जे जात आहेत त्या वाहन चालकांना त्रासही होतोय। पावसाचा मारा, सोसाट्याचा वारा सोबत धुकं यामुळे पुढचं दिसणं ही कठीण झालेलं आहे। अशी ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। तर नागपुरात सुद्धा पावसानं दमदार कमबॅक केलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवनदान मिळालंय। विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरीही सुखावलाय। तर पुढचे 2 दिवस विदर्भाला येलो अलर्ट दिलेला आहे। पुढचे 2 दिवस विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे शेतीला संजीवनी मिळालेली आहे आणि मरणासन्न पिकं पुन्हा एकदा शेतात डोलायला लागलेली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे सर्वाधिक दिलासा मिळालेला आहे। तर रत्नागिरीत सुद्धा आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसात पडण्याची शक्यता आहे। मात्र 2 दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी जाणवतोय। आज सकाळपासून पावसाची तुरळक सरींवरती बरसात पाहायला मिळाली आणि या सगळ्याच घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। त्यांच्याकडनं आपण ते जाणून घेऊयात। रत्नागिरीतलं वातावरण मात्र तुर्तास ही दृश्य खास तुमच्यासाठी। तर इकडे येतोय देश पातळीवरती काय सुरू आहे। तर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आहे। पूर, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे। आसाममधील पुरामध्ये गेल्या 24 तासांत 21 जणांचा मृत्यू झालाय तर लाखो लोकांना याचा फटकाही बसलाय। हवामान खात्यानं अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। सर्वात जास्त नुकसान जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे। जम्मू विभागातील पुंछ आणि राजौरी जिल्हे सर्वाधिक बाधित झाले। सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यातही अडथळे येत आहेत। दिखो आणि दिसांग या नद्यांची पाणी पातळी सर्वोच्च पातळीवरती गेलेली आहे। धडकी भरवणारी अशी ही दृश्य आहे आपण पाहतोय। उत्तराखंड, आसाममध्ये कशा पद्धतीने पावसानं हाहाकार माजवलेला आहे। आसामची दृश्य अगदी घरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। तर हिमाचल प्रदेशला सुद्धा आज पावसाचा अलर्ट आहे। मंडीमध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। संपूर्ण देशभरात पावसाचा फटका आपण पाहतोय। प्रत्येक राज्याला खरं तर पावसाचा आता फटका बसताना पाहायला मिळतोय। जी आता दृश्य आपण पाहणार आहोत ती हिमाचल प्रदेशची असतील। आता काही वेळापूर्वी आपण आसामची सुद्धा दृश्य पाहिलेली आहे आणि आता ही दृश्य तुमच्यासाठी मंडीमधील म्हणजेच हिमाचल प्रदेशच्या मंडी या ठिकाणची। पावसाचा हा प्रवाह पाहूनच अंगावरती काटे येतात। दिल्ली एनसीआर मध्ये सुद्धा मंगळवारपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। दिल्लीतील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। एकंदरीतच दिल्लीमधलं हे वातावरण आता आपण पाहतोय जे आल्हाददायक झालेलं आहे। इथल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा निर्माण झालाय वातावरणात आणि त्यामुळे बरं वाटतंय।